विषय मूळ मुद्दा असा आहे की मराठीचा आहे. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र या विषयासाठी बोलवायला लागतं का म्हणे. खर तर माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजी साहेब ठाकरे या दोघांनी मिळून आंदोलन पुकारलं तेव्हा दोघांची तारखा वेगळ्या होत्या. पण मराठी माणसाच्या एका महत्वपूर्ण विषयासाठी जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा असे वेगळे मोर्चे काढण्यापेक्षा आपण एकत्र आलं पाहिजे आणि तसा मोर्चा नियोजित झाला. आता याचा आनंद आहे, काहींच्या पोटात स्फोट उठला, त्याला करणार काय आपण. ते दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि ते काय आज नाही, इतिहासकालीन आहे ते पहिल्यापासून. पण आता एवढंच सांगतो की मराठी भाषेच्या संदर्भातला हा जो विषय आहे तो कुणा दुसऱ्या भाषांचा द्वेष करण्यासाठी नाही किंवा हिंदीला विरोध करण्यासाठी नाही. पहिलीपासून हिंदी हा जो काही त्यांनी सक्तीचा विषय आणला त्याला विरोध करण्यासाठी. कारण देशाने शैक्षणिक नीती जेव्हा घोषित केली त्या नीतीमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की 3 भाषा शिकवल्या गेल्या पाहिजे. मग महाराष्ट्रात का. आणि जर असंच असेल तर माझा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती, मध्य प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती, गुजरातमध्ये तिसरी भाषा कोणती, जरा कळू देतं का आम्हाला. आमच्या मराठी मुलांवर का अन्याय करतात. दुर्दैव महाराष्ट्राचं असं आहे की महाराष्ट्रातील जनतेने अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. आता असल्या लाचार लोकांना आपण निवडून दिलं, त्यांनी महाराष्ट्राचा लाचार केलं, ती गुडघे टेकतात दिले. एवढं सगळं अन्याय आणि अत्याचार होत असताना आपण शांत राहिलो. आज खूप महिन्यांनी वर्षांनी एका मूलभूत विषयासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येते, आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र येत आहेत, यासारखी आनंदाची गोष्ट नाही. विषय महत्वाचा आहे, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे, मराठी माणसाचा आहे. तमाम मराठी माणसांनी महाराष्ट्रातील ज्यासाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली होती, मूलभूत भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसासाठी. पण आज आमचा महाराष्ट्र सातत्यानं जातीपातीमध्ये गटागटामध्ये तोडून टाकलेला आहे. त्यांनी एवढ्या भिंती उभ्या केल्यात की एकमेकांकडे शत्रू सारखे पाहतो आमच्याकडे. म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांचं वाक्य काय होतं, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो. तो विचार आज महाराष्ट्राला लक्षात येत असेल. कोणी भिंती उभ्या केलाय आणि कुणाला आता या विषयावर पोषण होतोय, त्या भिंती उभ्या करून डिवाइड अँड रूल, इंग्रजांची नीती, मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि सत्तेवर राहायचं, असलं घाणेरडं राजकारण करणारी माणसं महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत. त्यांच्यापासून सावध व्हा आणि मराठी अस्मितेसाठी आपण सगळेजण सामील व्हा.